वांग्याची नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही मसालेदार भरलेली वांग्याची रेसिपी एकदा नक्की करून पहा. आजची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही बाजारातून नक्कीच छोटी छोटी वांगी आणल्याशिवाय राहणार नाही. कमी साहित्य, झणझणीत मसाला आणि तोंडात विरघळणारी भरलेली वांग्याची भाजी एकदा करून पाहिल्यावर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी बनवाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही बाजारातून आणलेली ताजी आणि छोटी छोटी वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर प्रत्येक वांग्याला देठ तसाच ठेवून 4 चिरा देऊन घ्यायचे आहे आणि ती पाण्यामध्ये ठेवायची आहेत. त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. तोपर्यंत वांग्यांमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट. त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, कोथिंबीर मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले छान एकत्र करून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाला छान ओलसर होतो आणि वांग्यामध्ये भरायलाही सोपा जातो. आता तयार केलेला मसाला प्रत्येक वांग्यामध्ये हलक्या हाताने भरून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. मग त्यामध्ये मसाला भरलेली वांगी अगदी अलगद सोडायची आहे. वांगी हलक्या हाताने तेलामध्ये परतून घेतली आणि नंतर झाकण ठेवून अगदी कमी आचेवर वाफेवर शिजवण्यासाठी ठेवायची आहेत. साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये वांगी छान मऊ शिजून तयार होतात. अशा प्रकारे आपल्या झणझणीत, मसालेदार आणि स्वादिष्ट भरलेल्या वांग्यांची भाजी तयार झाली आहे. ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला खूप अप्रतिम लागते. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. In the silence of the light, hope is born in sacred night. Whispers from the heavens high guide us with a tender sigh. Every tear a soul reborn.